निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रामध्ये नसतानाही चिन्ह दिलं गेलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे। तर पक्षघटनेत सुधारणा झाल्याचं वेळोवेळी आयोगाला सांगितलं होतं असा युक्तिवाद सुद्धा सिब्बल यांनी केला। आम्ही निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। सिब्बल यांनी कोर्टात पुन्हा एकदा सुभाष देसाई केसचा दाखला दिलाय। 2018च्या घटनेला आयोग असंविधानिक कसं म्हणू शकतं असा सवाल या ठिकाणी सिब्बल यांनी केलेला आहे। आणि विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही असा सिब्बल यांचा युक्तिवाद आहे। विधिमंडळ पक्षानुसार निर्णय दिला तर ती एक वेगळीच समस्या असंही सिब्बल यांचा युक्तिवाद आहे। तर विधिमंडळ पक्ष खरा की राजकीय पक्ष खरा यावर सध्या युक्तिवाद सुरू आहे। आणि कालपासून सिब्बल यांचा राजकीय पक्ष खरा हा युक्तिवाद आहे। तर आम्ही निर्णय देऊ तर भविष्यासाठी लागू होईल असं कोर्टानं म्हटलेलं आहे। तर सिब्बल यांच्याकडून सुभाष देसाई केसचा दाखला देण्यात आला। न्यायाधीशांचा आपापसात संवाद सुरू आहे। सिब्बल यांनी जो युक्तिवाद केलेला आहे त्यानंतर आता न्यायाधीशांमध्ये आपापसामध्ये संवाद सुरू आहे। तर न्यायाधीशांचा आपापसात सध्या संवाद सुरू आहे। सिब्बल यांच्याकडून राजकीय पक्ष खरा की विधिमंडळ पक्ष खरा या संदर्भातला सध्या युक्तिवाद सुरू होता। सिब्बल यांच्याकडून राजकीय पक्षच खरा असा युक्तिवाद कालपासून केला जातोय। आज सुद्धा त्यांनी त्या संदर्भात मुद्दे मांडले। तर विधिमंडळ पक्षानुसार जर निर्णय दिला तर ती वेगळीच समस्या असं सिब्बल यांनी म्हटलंय। आणि विधिमंडळ पक्ष खरा की राजकीय पक्ष खरा यावर सध्या युक्तिवाद सुरू आहे। तर विधिमंडळ पक्षानुसार निर्णय दिला गेला तर ती एक वेगळीच समस्या असं सिब्बल यांनी कोर्टात युक्तिवादादरम्यान म्हटलंय। तर आम्ही जो निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल असं देखील कोर्टानं यावर म्हटलेलं आहे। तर सध्या विधिमंडळ पक्ष खरा की राजकीय पक्ष खरा यावर युक्तिवाद सुरू आहे। कपिल सिब्बल यांच्याकडनं मुद्दे या ठिकाणी मांडले जात आहेत, काही दाखले देखील दिले जात आहेत। यामध्ये सिब्बल यांचा हा सवाल होता की 2018च्या घटनेला आयोग असंविधानिक कसं म्हणू शकतं। 2018 सालच्या पक्षाची घटना त्यावरच दोन्ही पक्षांकडनं पक्षाच्या घटनेचा दाखला दिला जातो आणि त्यावर आमचा कार्यभार सुरू असल्याचं सांगितलं जातं असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर 2018च्या घटनेला आयोग असंवैधानिक कसं म्हणू शकतं असं सिब्बल यांनी म्हटलंय। विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। विधिमंडळ पक्षानुसार निर्णय दिला तर ती वेगळी समस्या असेल असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। यासाठी त्यांनी समाजवादी पार्टीच्या केसचा देखील दाखला दिलेला होता। तर कालपासून सिब्बल यांचा कोर्टात राजकीय पक्षच खरा हा युक्तिवाद आहे आणि विधिमंडळ पक्षानुसार निर्णय दिला तर ती वेगळीच समस्या असंही सिब्बल यांनी म्हटलंय। सिब्बल यांच्याकडनं आतापर्यंत केरळ हायकोर्टाच्या निर्णयाचा दाखला देण्यात आलेला आहे। त्यानंतर सुभाष देसाई प्रकरणाचा दाखला देखील यामध्ये देण्यात आलेला आहे। तर कार्यक्षेत्रात नसलेले निर्णय निवडणूक आयोगानं घेतले असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। आमचं पक्ष आणि चिन्ह घेतलं, सरकारही बनवलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। पक्ष कोणाचा हे निवडणूक आयोगाने ठरवलं आणि त्यांना चिन्ह दिलं असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलं। आमदार अपात्रतेचा निर्णय तेव्हा घेणं गरजेचं होतं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। अपात्रतेचा निर्णय तेव्हा घेतला गेला नाही असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं। अपात्रतेची कारवाई आणि पक्ष या दोन वेगळ्या गोष्टी असं कोर्टानं म्हटलंय। 17 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्ह दिलं आणि त्यानंतर 23 तारखेला अपात्रतेची याचिका आम्ही दाखल केली असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर सुनील प्रभूंची नियुक्ती हा वेगळा मुद्दा असं कोर्टानं म्हटलंय। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर सिब्बल यांचा काय युक्तिवाद आहे? 2018च्या घटनेला आयोग असंवैधानिक कसं म्हणू शकतं असं सिब्बल यांनी कोर्टात म्हटलंय। राजकीय पक्षच खरा, विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही असं सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय। विधिमंडळ पक्षानुसार निर्णय दिला तर ती वेगळीच समस्या असाही सिब्बल यांचा युक्तिवाद आहे। 2018च्या घटनेला आयोग असंविधानिक कसं म्हणू शकतं असा सवाल या ठिकाणी सिब्बल यांनी केलेला आहे। तर विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही। त्या घटनेवर आमदार मंत्री झाला ती घटना नाकारू कशी शकता असा सवाल या ठिकाणी सिब्बल यांनी केलेला आहे। तर ज्या घटनेवर आमदार मंत्री झाला ती घटना कशी नाकारू शकता असा सिब्बल यांचा युक्तिवाद आहे। तर सिब्बल यांनी यावर हा युक्तिवाद केलाय। ज्या घटनेवर आमदार आणि मंत्री झाला ती घटना नाकारू कशी शकता असा सवाल या ठिकाणी सिब्बल यांनी केलेला आहे। 2018च्या घटनेची माहिती या ठिकाणी सिब्बल यांनी दिलेली आहे।